नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला पेरूची भाजी कशी बनवायची ती सांगणार आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळेत आज आपण पेरूची भाजी बनवणार आहे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण पेरू घेतले. आपल्याला जितपत भाजी बनवायची त्या अंदाजानुसार पेरू घ्या. मी 2 पेरू घेतले. हे आपले रेग्युलर पेरू घेतले. त्यांना स्वच्छ धुवून घेतले. धुवून झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने कट करून घेऊया. पेरूची भाजी करताना आपल्याला पेरूतलं बी काढून टाकायचं नाही. आपल्याला भाजीमध्ये पेरूचं बी घ्यायचं आहे. एकदम बारीक बारीक फोडी करा आणि एकदम व्यवस्थित चिरून घ्या. भरपूर जण पेरूची भाजी करताना पेरूतलं बी घेती नाही, परंतु बी घेतल्यानंतर पण भाजी चांगली लागते. बियांमध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात. या पद्धतीने सर्व पेरू चिरून घेतलाय. आता एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये तेल घालूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकूया. मोहरी तडतडल्यानंतर जिरं, हिंग पावडर ही आवर्जून घाला. भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतलाय. या पद्धतीने ठेचून घाला पेरूची भाजी बनवताना. त्याने पेरूची भाजी खायला चविष्ट अशी लागते. लसूण परतल्यानंतर कोथिंबीर घालूया. हळद पावडर टाकूया. चवीनुसार लाल मिरची पावडर, गरम मसाला, तुमच्याकडे जो बी घरी गरम मसाला असेल तो 1 चमचा इतका गरम मसाला घाला. मिरची मसाल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या. परतल्यानंतर जो बी आपण पेरू कट करून घेतलाय तो सर्व घालून घेऊया. मिरची मसाल्यामध्ये पेरूला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. थोडासा लिंबाचा रस पिळूया. लिंब पिळताना या पद्धतीने पिळा, म्हणजे लिंबातल्या बिया खाली पडणार नाही. लिंबाचा रस व्यवस्थित पडला जाईल. थोडासा गूळ घालूया. तुम्ही गुळाऐवजी साखर जरी घातली तरीही चालेल, परंतु पेरूच्या भाजीला शक्यतो गूळच घाला. त्याने भाजी चविष्ट अशी लागते. अर्धा कप इतकं गरम पाणी घालून घेऊया. पाणी हे आवर्जून घाला, म्हणजे पेरू व्यवस्थित शिजल्या जातो. तुमची मिरची मसाला पण जळल्या जात नाही. त्यावरती झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनटं पेरूच्या भाजीला व्यवस्थित शिजून घेऊया. हे बघा, 10 मिनटं झाले. आपली पेरूची भाजी व्यवस्थित शिजली आहे. तुम्ही बघू शकता. झटपट होणारी गरमागरम आज मी तुम्हाला पेरूच्या सीझनमधली पेरूची भाजी दाखवली आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली भाजी तयार होते आणि खायला तर अतिउत्तम अशी लागते. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने झटपट होणारी पेरूची भाजी तर नक्की करून बघा. शरीरासाठी अत्यंत हेल्दी अशी ही भाजी आहे. मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने झटपट होणारी पेरूची भाजी तर नक्की बनवून द्या. नक्की ते डब्बा आवडीने खाऊन येतील. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.